नमस्कार, मी बसवेश्वर आखाडे. माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अतिशय महत्त्वाची आणि अशी प्रॅक्टिकल असणारी एक अपडेट आपणासमोर घेऊन आलो आहे. मित्रांनो, जरूर पहा आणि कारण या गोष्टी आपल्याला कृतीत पुढच्या या लगतच्या काही दिवसामध्ये या गोष्टी आपल्याला कृतीमध्ये आणाव्या लागणार आहेत. आणि हे अपडेट आहे, अगदी हे शासनाचं पत्र आहे आणि होणार आहे शाळांची तपासणी. शाळांच्या तपासण्या बरेचदा होतात. संच मान्यतेच्या आधी सुद्धा शाळेची तपासणी होत असते. ह्या तपासण्या आपल्या झालेल्या आहेत, परंतु यावेळेस शासनाने एक विशिष्ट पद्धतीचा अवलंब मित्रांनो या शाळा तपासणीसाठी केलेला आहे. आणि ही शाळा तपासणीचं खरं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं, तर यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे वेगवेगळ्या वर्गाची वेगवेगळी तपासणी या ठिकाणी होणार. बघा तुमच्या स्क्रीनवर. म्हणजे 2री ते 8वीची वर्ग तपासणी एका वेळेस होईल. वर्ग 9वीची एकदा होईल. 11वीची एकदा होईल आणि वर्ग 10वी-12वीच्या बाबतीत काय होणार हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. खरं म्हणजे आता परीक्षेला विद्यार्थी भरपूर उपस्थित असतील, त्यामुळे या बाबतीत काही शंका आपल्या मनामध्ये नसणार आहेत. परंतु काही गोष्टी अशा असतात, विद्यार्थ्याचा आजारपण असेल, तो त्याला काही अपघात झाला असेल त्याचा किंवा तो येऊ शकत नसेल, अशा बऱ्याचशा गोष्टींना काही विद्यार्थी घरी राहू शकतात. असे असंख्य प्रश्न आपल्या मनामध्ये या ठिकाणी येऊ शकतात आणि ते आपल्याला या पडताळणीच्या हिशोबानं आपल्याला ते फेस करावं लागणार आहे. त्या दृष्टीने आपली तयारी असली पाहिजे. या दृष्टिकोनातून ही अपडेट अतिशय महत्त्वाची तुमच्याकडे आहे. मित्रांनो, पत्र पाहिलं असेल, अगदी अस्पष्ट पत्र आहे, परंतु यावर तुम्हाला स्पष्टपणे मी माहिती देत आहे. बघा, वर्ग 2 ते 8ची जी पडताळणी होणार आहे, म्हणजे पॅटची परीक्षा ज्यावेळेस अरेंज असणार आहे 11, 12 व 22 एप्रिल यापैकी कोणत्याही एका दिवशी म्हणजे केंद्र प्रमुख सांगतील त्या पद्धतीनं ह्या पडताळणी आपली होणार आहे. 9वीच्या बाबतीत सुद्धा तारखा सेम आहे, परंतु मराठी, इंग्रजी व गणित पेपर त्या दिवशी ज्या दिवशी असणार त्या दिवशी ही पडताळणी करणं क्रमप्राप्त आहे असं पत्रामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे या दिवशी पेपर आपल्याला ठेवायला लागतील. म्हणजे परीक्षेचा टाइम टेबल सुद्धा सेटिंग त्याची या पद्धतीनं आपल्या सगळ्या शाळांची असणं गरजेचं आहे ओव्हरऑल महाराष्ट्रामधील. 11वीच्या बाबतीत काय झालं? 11वीच्या बाबतीत सुद्धा मराठी, इंग्रजी व भौतिकशास्त्र हे पेपर ज्या दिवशी असतील, साधारणतः याच वरील तारखेमध्ये ते घ्यायला लागतील असं मला या ठिकाणी वाटते. म्हणजे मराठी, इंग्रजी, भौतिकशास्त्राच्या पेपरच्या दिवशी केंद्र प्रमुख येऊन आपली तपासणी करतील. असं काही नाही. शिक्षण अधिकारी माध्यमिक सुद्धा येऊ शकतात. उपशिक्षण अधिकारी साहेब सुद्धा या ठिकाणी येऊ शकतात. ती वेळ त्या ठिकाणी ठरवणार आहे. वर्ग 10 व 12च्या बाबतीत आपल्याला माहिती आहे मित्रांनो, की पेपर देऊन हे विद्यार्थी सध्या शाळा बाह्य आहेत. शाळेच्या बाहेर गेलेले आहेत. त्यामुळे या वर्गांची तपासणी होणार नाहीत. मग आता प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार आहेत, की परीक्षेचा टाइम टेबल तसा ठेवावा लागणार का? विद्यार्थी हजर ठेवणार आपण, राहतातच ते. परंतु जर आजारी असल्यास काय त्या ठिकाणी उत्तर देता येईल? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, की ह्या गोष्टी सगळ्या स्टुडंट पोर्टलवर त्याच दिवशी काय अपडेट करणार आहेत? कोण? केंद्र प्रमुख. एक विशिष्ट टॅब शाळा तपासणीची देणार आहेत. इथे खास मी काय मित्रांनो, की आधी जो आपण 30/9चा पट दुरुस्ती करत गेलो, आधार, व्हॅलिड वगैरे या गोष्टी धरून हा पट आपण फॉरवर्ड केलेला आहे व आपल्याला संच मान्यता सुद्धा मिळालेल्या आहेत. परंतु काय होईल? आता जर या पटामध्ये एवढा काही फरक तर येणार नाही. परंतु काही कारणास्तव जर यामध्ये जर तफावत आली, तर नक्कीच संच मान्यता सुद्धा शासन बदलून देऊ शकतं. त्यामुळे मित्रांनो, काळजी करा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा व व्हिडिओला आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व विद्यार्थी कसे शाळेत उपस्थित राहतील याबाबतीत अलर्ट आपण राहायला पाहिजे. धन्यवाद.